बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाला वेग आलाय। हत्येच्या गुन्ह्यात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पकडले गेले असून ते आता सीआयडी कोठडीत आहेत। यातील महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। घुले, सांगळे आणि आंधळे हे तिघेही एकाच वेळी फरार झाले होते। देशमुख यांची हत्या केल्यानंतर तिघ कुठं फरार झाले होते, फरार झाल्यानंतर तिघांनाही कोणी मदत केली, याचा उलगडा आता एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि सीआयडीचे तपासी अधिकारी अनिल गुजर हे करत आहेत। तपासातल्या काही गोष्टी आता बाहेर आल्या आहेत। 9 डिसेंबरला केज जवळील टोलनाक्याजवळून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार झाले। या गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर तिघही पसार झाले, ते मुंबईकडे निघून गेले। सुदर्शन घुले याच्या टाकळी गावातील एक मुलगा भिवंडीमधील एका राजकीय नेत्याच्या हॉटेल आणि बारमध्ये नोकरीला आहे। सुदर्शन घुलेनं त्या मुलाला संपर्क केला आणि त्याला भेटायला भिवंडीला गेला। मुलाला भेटल्यानंतर 2 मिनिटांनी तो वॉशरूमला जाऊन येतो असं सांगून गेला आणि तो पुन्हा आला। त्यावेळी त्याच्याबरोबर सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे दोघेही होते। संतोष देशमुख हत्याकांडाची माहिती त्या मुलाला मिळाली होती। तसेच तिघही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्यानं त्यानं त्यांच्याशी जास्त काही चर्चा केली नाही। इकडे राज्यात संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तापत होतं। आपण पकडले जाऊ म्हणून तिघांनी थेट राज्य सोडलं। तिघांनी थेट गुजरात गाठलं। गुजरातमधील गिरनार या भागात तिघही एका मंदिराच्या भक्त निवासात राहत होते। तब्बल 15 दिवस ते भक्ती निवासात राहत होते। तिथं राहणं स्वस्त आणि जेवण फुकट होतं। पैसे संपल्यानंतर कृष्णा आंधळे एका व्यक्तीकडे पैसे आणायला गेला, पण 2 दिवसानंतर कृष्णा आंधळे परत आलाच नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात काय काय घडलं हे त्यांनी दुसऱ्या एकाच्या यूट्यूबवरही बघितलं। 2 दिवस आंधळे न आल्यानं तो पकडला गेला असा अर्थ सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांनी काढला होता। त्यानंतर दोघेही महाराष्ट्रात आले। पुढे सुदर्शन घुलेनं ओळखीचे डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी सुरेखा वायबसे यांच्याशी संपर्क साधला। काही पैशांची मदत आणि न्यायालयीन मदत वायबसे यांच्याकडे मागितल्याचं बोललं जाते। आरोपींना संपर्क केल्यानं वायबसे पती पत्नी धारूर तालुक्यातून निघून गेले। पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्ही केरळला गेलो असं सांगितलं, पण ते सीआयडी पथकाला नांदेडमध्ये सापडले। तिथून तिन्ही आरोपींच्या सापडण्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघेही पुण्यातील बालेवाडी भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि दोघांनाही 14 दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आता सांगळे आणि घुलेंची कसून चौकशी करत आहेत। आरोपींना पळून जाण्यास कुणी मदत केली, तिघही गुजरातमध्ये कसे गेले, तिथून पुन्हा महाराष्ट्रात कसे आले, आर्थिक मदत कोणी केली, कृष्णा आंधळे कुठे आहे, या अँगलनं तपास सुरू आहे। तर मंडळी, सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।